त्यामधील बीड जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या हस्ते जे झाडं लागवड केलेली होती, एका दिवसामध्ये 30 लाख झाडं लागवड केलेली असताना व आम्ही सर्व सामाजिक संघटनेच्या वतीने झाडं जे लावलेले उपमुख्यमंत्री साहेबाच्या हाताने ते कसे जगलेत, कसे राहिलेत आणि त्याला पाणी कसं घातलंय प्रशासनानं ते पण आम्ही दाखवले। पण काल एक असा प्रकार उघडकीस आला, पण आम्ही बीड जिल्ह्यामध्ये दाखवत असताना ती मंत्रालयात पण प्रश्न उपस्थित आमदारांनी केले असल्यामुळं तिथं की बीड जिल्ह्यामध्ये 30 लाख झाडं लागवड केलेली, पण ह्या संबंधित मंत्र्यांनी 63 लाख झाडं बीडमध्ये लावलेले आहेत आणि 90% झाडं जगलेले आहेत। हे माहिती त्यांनी दिल्यानंतर आम्ही आता 63 लाख झाडं ही आहेत कुठं हे आम्ही सामाजिक कार्यकर्त्यांनी पाहिल्यानंतर हे आमच्या असं लक्षात आलं की काल्पनिक आम्ही असं करतो की 63 लाख झाडं आता हे दाखवली, तर माझा एक असा अंदाज आहे की पुढच्या येणाऱ्या अधिवेशनापर्यंत कमीत कमी 63 कोटी झाडं होऊ शकतात। पण कोणत्या पद्धतीने होते त्या दृष्टिकोनातून आम्ही आता ही चित्र लिहून ही फक्त कागदावर झाडं काढू शकतात आणि तिच्यावर पैसे फक्त काढतात, ह्याच्यासाठी आम्ही सर्व समाजसेवक डॉक्टर गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हा आंदोलन करत आहोत। आणि येणाऱ्या काळात कमीत कमी ही जी चित्रावर झाडं जी म्हणजे कागदावर जी झाडं दाखवली ती होऊ नये ह्यासाठी शासनाचा निषेध करण्यासाठी आम्ही इथं आज धरणे आंदोलन करत आहोत।